नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम। तरी विशेषे आता बोलिजेल परिते अनुभवे उपेगा जाईल। मनोनी तैसे एक लागेल स्थान पाहावे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। संत चिन्हांचं वर्णन ऐकल्यानंतर भक्तराज अर्जुनाने प्रामाणिकपणाने देवाच्या समोर आपल्या अंतकरणातली भावना प्रगट केली की देवा, आतापर्यंत आपण जी संतांची लक्षणं प्रतिपादन केलेली आहे ती लक्षणं माझ्या अंगावर काही निर्माण झालेली नाही किंवा माझ्या अंतकरणामध्ये ती वसत नाही, परंतु जर आपण लक्ष दिलं तर ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती मला नक्की होईल। देवाला लढिवाळपणाने विनंती करता, देवा मी स्वतः अंगाने ब्रह्म होईल का? किंवा एवढी असणारी गोष्ट आपल्याला आपलेपणाच्या संबंधाने करता येईल का? हे अंगे म्या होई जो का, येतोले गोसावी आपुलेपणे कीजो का। भगवंताला हा भाव आवडला आणि परमात्मा प्रसन्नतेनं अर्जुनाला म्हणतात, आम्ही तुला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती नक्की करून देऊ। या सगळ्याचं आपण चिंतन केलं आहे। साधकाच्या समोर पहिल्यांदा साध्याचं वर्णन करावं। साधकाच्या समोर सिद्धांचा आदर्श असावा। साधकाला प्राप्त करायची आहे ब्रह्मरूपता। त्या ब्रह्मरूपतेचं साधन आहे योग मार्ग। योग मार्गाचा काय गौरव, जी मार्गीचा कापडी महेश अजूनही भगवान शंकर या योग मार्गाचं अनुष्ठान करतात। म्हणजे साध्य ब्रह्मरूपता सांगितल्यानंतर त्या साध्याला गवसणी घालण्यासाठी जे साधन महत्त्वाचं आहे त्या साधनाचंही महत्त्व लक्षात येण्यासाठी या साधनाचं अनुष्ठान आतापर्यंत कोण कोण करत आहे या सगळ्यांचा विचार भगवंताने विस्ताराने प्रतिपादन केला। आणि ते ऐकल्याबरोबर अर्जुनाच्याही मनात भावना निर्माण झाली, जर साध्य उत्कृष्ट असेल, साधनही फार महत्त्वाचं मोठं असेल तर भगवंताने विलंब का लावावा? या विषयाला जाणण्याची माझ्या अंतकरणामध्ये उत्कट अभिलाषा, ज्याला आरती असं म्हणतात, ती आहे। आणि त्या उत्कट इच्छेच्या समुद्रामध्ये बुडणारा जो मी आहे त्याला आपण का बरं लवकरात लवकर बाहेर काढत नाही? भगवान म्हणतात, अर्जुना तुझं हे बोलणं उतावीळपणाचं आहे। आम्ही योग मार्गाचं कथन तुला करतच आहोत। तू आम्हाला विचारलं, आता आम्ही तुला विस्ताराने सांगणार आहे। आणि मग 11व्या श्लोकापासून या योग साधनेचा विशेष विचार भगवंतांनी सांगितला। कारण ओवीमध्ये शब्द आलेला आहे, तरी विशेषे आता बोली जेल। आम्ही स्पष्ट या विषयाच्या संबंधाने विस्ताराने स्पष्टीकरण करणार आहोत। आणि भगवंताने तो प्रारंभ केला तो 11व्या श्लोकापासून। साधना करायची असेल तर त्या साधन करत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या पाहाव्या लागतात। पहिल्यांदा साधना जी करायची असते ना ती स्थिरतेनं करायची असते। चंचल मनाने आणि चंचल शरीराने साधना होत नाही। त्या साधनेसाठी एका ठिकाणी बसावं लागतं। कमीत कमी मनुष्याचं अंतःकरण तरी स्थिर असावं लागेल। एखाद्या प्रसंगाला प्रारब्ध बलाने शरीराची जर कर्मामध्ये हालचाल असेल तर अडचण ती नाही, परंतु अंतःकरण त्याकरता फार स्थिर असणं महत्त्वाचं आहे। ज्ञानोबारांनी 13व्या अध्यायामध्ये हा विचार सांगितला आहे बघा। देह तरी वरचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैस का न मोडे मानसाची। मनुष्याच्या अंतःकरणाची बैठक मोडली नाही पाहिजे। अंतःकरण कायम धीर गंभीर स्थिर शुद्ध प्रसन्न निर्विकार असलं पाहिजे। प्रारब्ध बलाने शरीरावर आघात होतात आणि ते ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये होतात। तेही जीवन त्यांना अपवाद नाही, परंतु त्यांच्या चित्तावर मात्र परिणाम होत नाही। याच अध्यायामध्ये पुढं ओवी येणार आहे।
मग मेरोपासून थोरे, देह दुःखाचिनी डोंगरे, दाटी जोपा परिभारे चित्तन दाटे. मेरू पर्वतापेक्षा मोठे असणारे दुःख त्यांच्या जीवनावर देहावर आदळतात. देहावर दुःखाचा परिणाम होतो, परंतु चित्त न दाटे, चित्तावर मात्र परिणाम होत नाही. हा ज्ञानी पुरुषांचा आणि सामान्य पुरुषाच्या जीवनातला फरक आहे. दुःख दोघांकडे समान आहे, परंतु दुःखाचा परिणाम सामान्य पुरुषाच्या शरीरावरही होतो आणि चित्तावर देखील होतो, पण ज्ञानी पुरुषाचे चित्तावर मात्र काहीच परिणाम होत नाही. अंतःकरण स्थिर असणं फार महत्त्वाचं आहे. साधना जी होते ती स्थिरतेमध्ये घडत असते. म्हणून भगवंताने विचार सांगितला की नाही, साधना कुठं करावी? शोचो देशे, पवित्र देशामध्ये साधना करावी. त्या देशाचं वर्णन करत असताना स्वभावतः वा संस्कारतः तो देश पवित्र असावा. एखादी भूमी, जमीन स्वाभाविक पवित्र असते किंवा त्या जमिनीवर आपण काही संस्कार करावा, सडा संमार्जन करावं, गोमूत्राचं संमार्जन करावं किंवा साधनेचं एखादा अनुष्ठान यज्ञ करावा, गायत्री मंत्राचा नाममंत्राचा उच्चार करावा किंवा एखादा हरिनाम सप्ताह घडावा, ती जमीन अत्यंत पवित्र होत असते. उदाहरण त्याचे भरपूर सांगता येतील. वक्ते बाबांचं वैकुंठगमन झालं. अंत्यविधी कुठं करायचा ही घडलेली घटना आहे, मी स्वतः बघून आलो. अंत्यविधी त्यांच्या स्वतःच्याच शेतामध्ये ठरला. नेमका कालावधी हा ते हरभऱ्याची पेरणी वगैरे झालेली होती. मग ते हरभऱ्याची पेरणी झाली तर ती जमीन तोडवल्या गेली. लोक भरपूर आले, जमीन तोडवल्या गेली. पाणी अगोदर दिलेलं होतं. आता जी जमीन तोडवली त्याच्यातून अंकुर येईल कसा? येणार नाही ना. पण मी स्वतः बघून आलो तर त्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा एवढा हरभरा आला नाही जेवढा त्या भूमीमध्ये आला. महापुरुषांची ही लीला असते, त्यांचा तो प्रभाव आहे. त्या भूमीला स्वभावतः संस्कारतः पावित्र्य असलं पाहिजे, तर त्या पवित्र देशामध्ये साधना करावी. काल आपण विचार पाहिला, एखाद्या घराचा आकर्षितपणा आपल्या चित्ताला आकृष्ट करतो. आणि एखाद्या सामान्य वारकऱ्याची झोपडी असते, पण बऱ्याचदा आपल्याला तिथं जावंसं वाटत नाही, पण तिथंच गेलं पाहिजे, कारण तिथे गेल्यानंतर आपल्या साधनेला बळकटी मिळते. एखाद्या घरामध्ये गेलो तो शृंगार वाढल्यामुळे कदाचित देह तादात्म्य किंवा आसक्ती वाढण्याचाही संभव असतो. म्हणून देश पवित्र असावा. ज्या स्थानामध्ये आपण राहतो ना, त्या देशाला पावित्र्य पण असलं पाहिजे. किंवा आपण जर एखाद्या नूतन घरामध्ये राहायला गेलो काही कारणास्तव, तर पहिल्यांदा ते घर स्वच्छ केलं पाहिजे. मग ते पाण्याने स्वच्छ करा, नाहीतर मग तिथे भजन तरी झालं पाहिजे ना. आपल्याकडे वास्तुशांती का करतात? त्याचे कारणच ही आहे. बऱ्याचदा घराला काही लाकडं वापरले जातात ना, तर ते झाड तोडलं जातं बघा. त्या झाडामध्ये जीवच आहे आणि मग तो जीवाला वेदना होतात, तर त्यातल्या काही वेदना त्या लाकडामध्ये जाऊन बसतात. म्हणून तिथल्यासुद्धा त्या जीवाची काही ना काही शांती झाली पाहिजे किंवा त्या लाकडातले काही दोष निघून गेले पाहिजे. याकरिता ती वास्तुशांती असते. तिथल्या जमिनीतले दोष किंवा साधनेतले दोष जावे, या सगळ्याचा विस्तार का सांगायचा की पवित्र देशामध्ये साधना करावी. म्हणून पहिल्यांदा आपण राहतो कुठं याला जास्त महत्त्व आहे. ज्या देशात आपण राहतो तो देश अतिशय उंचही नसावा आणि जमिनीपासून अतिशय खोलही नसावा. तिथे गेल्यानंतर वस्त्र, मृगचर्म, दर्भासन हा पाठक्रम झाला. याच्या विपरीत क्रम आपण लावायचा आहे की अगोदर दर्भासन, त्यानंतर मृगचर्म आणि त्याच्याही वरती स्वच्छ असणारं वस्त्र ठेवायचं आणि त्याच्यावर स्थिर मनाने बसून ते आसनही आपल्या स्वतःच्या मालकीचं असावं. स्वतःच्या मालकीचं असेल तर ते पवित्र असतं. स्वतःच्या मालकीचं काय काय असावं? काल आपण श्लोक पाहिला, आत्मशय्यासनम वस्त्रम जायापत्यम कमंडलोह शुचिनी आत्मनी आत्मनः एतानी परेशाम अशुचिनीही, असा तो श्लोक स्मृतिशास्त्रामध्ये आलेला आहे. स्वतःचं असणारं शय्या म्हणजे आपली वळकटी ती स्वतःची असावी. आत्म आसनम, आसन आपलं असावं.
परिधान आपण जे करतो ते कपडे आपले स्वतःचे असावे. त्याच्यानंतर अग्निदेव ब्राह्मण यांच्या साक्षीने धर्मपत्नी स्वतःची आहे, पुत्र स्वतःचा, कमंडलू स्वतःच्या मालकीचं, तर शास्त्रामध्ये याला पावित्र्य प्रदान केलेलं आहे. आणि जर या वस्तू अन्यांच्या मालकीच्या असेल तर साधकाकरता या अपवित्र आहे. म्हणजे या तर गोष्टी महत्त्वाच्या आहेच आहे, पण जे आपण धन कमवतो, जे आपण अन्न सेवन करतो, त्याचंसुद्धा पावित्र्य पाळलं पाहिजे. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्ञानोबांनी सात्विक दानाचा विचार सांगत असताना दान द्यावं हे भगवंतांनी फक्त सांगितलं. काय करावं म्हणे? कर्तव्य भावनेनं द्यावं, प्रत्युपकाराची अपेक्षा करू नये, योग्य देश काल पात्र बघून जे दिलं जातं त्याला दान असं म्हणतात, असं भगवंतांनी 5 गोष्टी सांगितल्या. परंतु या श्लोकावर ज्ञानोबांनी परिष्कार केला, यावर भाष्य केलं, यावर वार्तिक केलं. ज्ञानोबा म्हणतात बरोबर आहे, कर्तव्य भावनेनं दिलं पाहिजे, द्यावं, प्रत्युपकाराची अपेक्षा करू नये, योग्य देश काल पात्र बघितला पाहिजे. पण जे द्यायचं ते कसं कमवायचं हे भगवंताने नाही सांगितलं, ते ज्ञानोबाला सांगतात. तरी स्वधर्म आतवते, जे जे मिळेल आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे, स्वधर्माच्या मर्यादेत राहून कमवलं पाहिजे. नाहीतर मग अन्याय मार्गाने कमवायचं. जसं की ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, नागवणे व्यवहारे गवादे घातली. लोकांना लोबाडलं आणि मग क्षेत्रामध्ये पंगत घातली तर ते चालणार नाही बघा. त्यातून एवढंच होईल की ज्यांनी खाल्लं त्यांची बुद्धी बिघडेल, दुसरं काय होणार आहे. मी कालच बहुतेक रामसुखदासजी महाराजांचं एक वचन ऐकलं, मनुष्य सहसा बाजारातल्या सगळ्या वस्तू सेवन करतो आहे, ज्याच्यावर अनेक लोकांची दोष दृष्टी पडलेली आहे. ते पदार्थ आपल्याकडून खाल्ले जातात आणि परिणाम असा होतो की आपली बुद्धी जाग्यावर राहत नाही. आपण 1 महिना 6 महिने बाजारामध्ये ज्यांच्यावर इतरांची नजर पडते असे पदार्थ जर आपण टाळले आणि स्वतःच्या स्वयंपाकघरामध्ये स्वहस्ते स्वयंपाक करून खाल्ला तर 6 महिन्यामध्ये आपल्या बुद्धीत काय बदल होतो हा अनुभवण्यासारखा आहे. पण आता आपण परकीय जीवनामध्ये राहतो, पारतंत्र्यात आहे, आपली ती व्यवस्था नाही. मग काय करावं? जे अन्न आपण स्वतः इतरांकडून आणतो आहे मधुकरी नावाच्या वृत्तीने मागून, तर ते अन्न पहिलं देवाला दाखवलं पाहिजे. देवाची अमृतदृष्टी त्यावर पडली की त्या अन्नातले दोष जातात. किंवा देवाला ते नैवेद्य दाखवत असताना त्यावर तुळशी पत्र ठेवलं पाहिजे. तुळशीचं महात्म्य सांगत असताना तुलसी दल संपर्कात अन्नम भवती निर्विषम, तुळशीच्या पानाचा स्पर्श झाला तर अन्नातले दोष जातात. यात नवल काय? अन्नामध्ये जर काही विष असेल तर ते निर्विष होऊन जातं. इतक्या त्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे शय्यासनम वस्त्रम कमंडलू हे स्वतःचं असावं, आत्मनः आसनम, आणि मग स्थिरम ते अगदी पवित्र देशामध्ये त्याची प्रतिष्ठापना करावी. एकदा पवित्र देशामध्ये आपण गेलो, स्थिर रूपाने बसलो की मग पुढे साधनाला प्रारंभ करायचा आहे. पहिली गोष्ट आहे पवित्र देशाची निवड करायची. पवित्र देशामध्ये स्वतःचं आसन वापरायचं आणि ते आसनही पुन्हा 3 प्रकारचं. एक दर्भासन, त्याच्यामध्ये मृगचर्म, वरती वस्त्र, त्या वस्त्रावर आपण बसायचं की जी शरीराची रचना केल्यानंतर कमीत कमी 3 तास आपल्याला कोणताच त्रास होणार नाही. अशा बैठकीमध्ये जर आपण बसलो तर आपलं आसन सिद्ध झालं असा त्याचा अर्थ होतो. आता हे सगळं स्पष्टीकरण झाल्यानंतर यावर ते ज्ञानोबा चिंतन करता त्याचा आपण आता विचार करूया. तरी विशेषे आता बोलिजेल, परी ते अनुभवे उपयोगा जाईल, मनोनी तैसे एक लागेल, स्थान पाहावे. तरी म्हणजे काय? मागच्या ओळीचा संबंध आहे. भगवंताने ब्रह्मप्राप्तीचं योगमार्ग नावाचं साधन अतिशय पुरस्काराने प्रतिपादन केलं आणि अर्जुनाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की देवाने सांगण्याकरता आता विलंब लावू नये, लवकरात लवकर आम्हाला ते सांगितलं पाहिजे. विलंब कोणत्या पण गोष्टीचा नाश करणार असतो. बरं, मनुष्याने विलंब लावू नये.
काही कारणामुळे जर आपल्याला विलंब लागला पाठाला यायला तर हरकत नाही, पण दररोज नाही झाला पाहिजे. विलंब कार्यनाशक हा ते भावार्थ रामायणामध्ये विलंब करिता विघ्न ओढवेल असा विचार आलेला आहे. विद्यार्थ्यांकरता हा नियम नाही आहे. त्यांना पाठ असतात ते थोडे उशिरा येऊ शकतात, पण बाकीच्यांनी मात्र लवकरच आलं पाहिजे. विलंब कार्यनाशक हा लय उशीर झाला तर मग पुढं नाही आलं पाहिजे. बाकीच्याचं अनुसंधान तुटतं. ते यज्ञ नारायण प्रगट झाला, प्रसादाचं पात्र घेऊन आला. मग आता ते सांगितलं वशिष्ठाने दशरथाला की हे वाटणी करा. मग आता अधिकारानुसार वाटणी केली पाहिजे की नाही. पहिला भाग कौशल्येला, दुसरा भाग सुमित्रेला आणि तिसरा भाग कैकेयीला. तर ती सुंदर होती दिसायला. राग आला तिला. नाही पहिला तर कमीत कमी दुसरा तरी मला दिला पाहिजे होता, पण तिसरा सर्वात शेवटी. तिच्यामुळे तिला राग आला. राग आला तर तिने प्रसाद खायला विलंब लावला. भावार्थ रामायणामध्ये श्लोक आला आहे, काही गोष्टी लवकरात लवकर भक्षण केल्या पाहिजे. फलम मूलम तथा तीर्थम प्रसादो राघवस्य च शीघ्रमेवानुसेवेत विलंब कार्यनाशकाः. एखादं फळ असेल तर ते लवकरात लवकर खाल्लं पाहिजे, नाहीतर फळं सुकून जातात. मग काय फायदा आहे. मूलम जमिनीतून आपण काढलेले कंद मुळं हे जे लवकरात लवकर खाल्ले पाहिजे, म्हणजे ताजे असताना खावे. तथा तीर्थम देवाचं चरणतीर्थ आहे, सद्गुरूंचं चरणतीर्थ आहे, तर हे लवकरात लवकर भक्षण करावं. मिळालं की लगेच प्राशन करावं. आणि देवाचा प्रसाद असेल, देवाच्या प्रसादे करारे भोजन प्रसादो राघवस्य च शीघ्रम एव अनुसेवेत. लवकरात लवकर खाल्लेच पाहिजे हे. पण विलंब लावला तर विलंब कार्यनाशकाः. तो विलंब कार्यनाशाचा कार्याला नष्ट करणारा असतो आणि भगवान उशिरा सांगतात. मग अर्जुनाने सांगितलं, देवा लवकरात लवकर, तरी तेचे मग केव्हा. ते लवकरात लवकर आपण सांगा. भगवान म्हणले, अर्जुना हे उतावीळपणाचं बोलणं काय कामाचं. मग आता तुला विशेष रूपाने आम्ही सांगतो. म्हणून या तरी शब्दाचा मागच्या ओव्यांची संबंध आहे. जर हे ऐकण्याची तुला उत्कंठा असेल तरी विशेष आता बोलीचे. उत्कंठा होतीच ना पाठीमागं. आरती समुद्रोनी कान काढावा बुडतो जिमी. मी बुडतो आहे, त्या आपण मला वरती का बरं काढत नाही. जर तुझी ऐकण्याची उत्कंठा असेल तर विशेषे आता. आता हा वर्तमान काळातला शब्द आहे. मागे आम्ही तुला योगारूढ पुरुषाचं लक्षण सांगितलं, ब्रह्मरूपता प्रतिपादन केली, त्याला गवसणी घालण्याचं योग नावाचं साधन, त्याचं अनुष्ठान करणारे महापुरुष या सर्वांचा विचार सांगितला. पण आता योग साधना कुठं करावी, कशी करावी, त्यामध्ये दक्षता काय घ्यावी, याच्यामध्ये व्रत कोणतं पाळावं, या सर्वांचा विशेष विचार सांगणार आहे. म्हणून आता विशेष आम्ही बोलणार आहोत. आतापर्यंत बोलणं सामान्य होतं, आता यातली विशेष दक्षता प्रतिपादन करायची आहे. विशेष केव्हा सांगावं आणि साधारण केव्हा सांगावं. सर्वाधिकार सेवेत असते ना, तेव्हा सामान्य सांगायचं असतं, आणि अधिकार सिद्ध झाला की ते विशेष सांगायचं असतं. अगोदर सर्वाधिकाराचा विचार करावा, जे सर्वांना झेपू शकतं, ज्याचं अनुष्ठान सर्व करू शकतात, तेव्हा सामान्य नियम सांगितले पाहिजे. पण जिज्ञासा जर प्रबळ झाली तर मग त्याला विशेष सांगितलं पाहिजे. ते एक मला उदाहरण आठवलं. विशेषे आता बोलीजेल कसं उदाहरण. गुरुवारी डॉक्टर बाबा हे पाठामध्ये उदाहरण सांगत असतात. बाबांचं अध्ययन ज्यांच्याकडे झालं असे श्री परमपूजनीय दंडी स्वामी आनंद आश्रम स्वामी महाराज, तर ते भारताची विभागणी झाली स्वातंत्र्याच्या अगोदर व नंतर. प्रचंड वेदना झाल्या. स्वातंत्र्य सैनिकच होते ते. त्यांनी विचार केला आपण आता राहायचंच नाही, आत्महत्या करायची, आणि रेल्वेच्या रुळावर झोपले. कशासाठी. वेदनाच तेवढ्या झाल्या होत्या. भारताची फाळणी झाली म्हणजे काय, वेदना झाल्या. जिवंत नाही राहायचं. रेल्वेच्या रुळावर झोपले. पण त्यांच्या आई कीर्तनकार होत्या, संस्कारही होते. मग आता आत्महत्या करायची रेल्वेची वाट बघू लागले. आणि तेवढ्यात मनात विचार आला, मरण मागे जो गाढवाचा बाळ. तुकोबारांचं प्रमाण आहे, जो मनुष्य मरण मागतो, आत्महत्या करतो, तो मूर्ख असतो.
तिथून उठले आणि मग चालत चालत नगरला आले. तिथल्या नगरला एक आश्रम होता, दत्त आश्रम. आणि त्या आश्रमात आल्यानंतर तिथल्या एका महात्म्याला सांगितलं, मला शांती नाही म्हणे, समाधान नाही. माझ्या मनामध्ये असं विचाराचं काहूर उफाळून वरती आलेलं आहे. मी आत्महत्या करत होतो पण इथपर्यंत आलो. मला समाधानाचा काहीतरी उपाय सांगा. मला काय सांगायचं आहे, सामान्य आणि विशेष उपाय. मग त्यांनी सांगितलं, हे बघा, हा दत्तांचा आश्रम आहे, समोर औदुंबराचा वृक्ष आहे, तिथे जा आणि गुरुचरित्राची काही पारायण करा. काय होईल, तुम्हाला शांती समाधान मिळेल. म्हणे ठीक आहे. गेले 3-4 दिवस पारायण केलं. म्हणे आता कसं वाटतं? म्हणे आता तर पहिल्यापेक्षा जास्त असमाधान वाटतं. पहिलं तरी बरं होतं, पण आता काही माझं समाधान होणार नाही. सामान्य नियम सांगितलं होता, गुरुचरित्राचं पारायण करा, पण ते महात्मेच होते. त्यांनी सांगितलं, इथं राहून औदुंबराच्या वृक्षाखाली सुद्धा गुरुचरित्राचं पारायण करून तुम्हाला समाधान मिळत नाही. याचा अर्थ आता तुमचं समाधान फक्त ज्ञानोबाराय करू शकतात. आपलं सगळ्यांचं समाधान फक्त ज्ञानोबाराय करू शकतात. तो का म्हणे, तेथे सुका काय होणे, राहे समाधानी चित्ताची. मग त्या महात्म्याने विशेष उपाय कधी सांगितला? जे जे लोक यायचे त्यांना गुरुचरित्राचे पारायण सांगायचे. हा सामान्य उपाय आहे. आणि याने जेव्हा समाधान होत नाही तेव्हा ते म्हणले, तुम्ही आता फक्त आळंदीला जा. ते आळंदीला आलेत ना. मग स्वामी महाराज आळंदीला आले. संन्यास नव्हता घेतलेला, पण वैराग्य चांगलं होतं. त्यांनी लहानपणामध्ये समर्थ रामदास स्वामींचा अभिनय केलेला होता एका नाटकामध्ये. ते मग ते कमंडलू, दंड, दाढी वाढलेली समर्थ रामदास स्वामींचा अभिनय केला. तर लोकांनी त्यांचे दर्शन घेतले. त्याने अरे नुसता अभिनय केला तर लोक पाया पडून राहिले, खरा संन्यास घेतला तर काय होईल आपल्या जीवनाचं. हा विचार असतो बघा, सूक्ष्म विचार. म्हणून लहान मुलं जर हरिपाठाला गेले सप्त्याला तर जाऊ दिलं पाहिजे. त्याने गळ्यामध्ये टाळ घेतला तर वाजू दिला पाहिजे. तुळशीची माळ परिधान केली तर त्यांना परवानगी दिली पाहिजे. सूक्ष्म विचाराचंच भविष्य काळातल्या वटवृक्षामध्ये रूपांतर होत असतं. मग ते इथे आले, व्यवस्था नाही ना राहण्याची. इंद्रायणीच्या घाटावर झोपले. 3 दिवस खायला नाही, काही नाही. माऊलीच्या समाधीला आलिंगन दिलं, रडू लागले. माऊली, इथपर्यंत मी आलोय, आता मला योग्य अशा प्रकारे गुरूंची भेट घालून द्या. आणि योगायोगाने बरोबर ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या साखरे महाराजांची त्यांना भेट झाली. विशेषे आता बोलीची. सामान्य नियम सांगितला होता की तुम्ही औदुंबराच्या वृक्षाखाली पारायण करा गुरुचरित्राची, पण फरक नाही पडला. मग आता विशेष उपाय कोणता आहे? आळंदीला जा. मग आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण विशेष स्थळामध्ये आहोत, विशेष ग्रंथाच्या जवळ आहोत आणि सर्वश्रेष्ठ व ज्ञानदेव वैष्णव मोठा यांच्या चरणकमलाजवळ आहोत. तरी विशेषे म्हणून हे विशेष सांगितलं. तरी विशेषे आता बोली जेल. योग मार्गाच्या संबंधाने अर्जुना, मी तुला विशेष प्रकारचं प्रतिपादन करणार आहे, पण ते नुसतं ऐकून भागणार नाही. योग मार्गाचं अनुष्ठान करावं लागतं. हे अनुष्ठेय आहे, हे अनुष्ठान करावं लागतं. गुरुवारी डॉक्टर बाबा पाठा सांगत असतात, पहिला तरंग झाला, विचारसागराचा दुसरा तरंग झाला, तिसरा तरंग अतिशय आकाराने लहान आहे. बाबा म्हणतात हा तरंग लवकर संपतो का? कारण याच्यामध्ये गुरूंचं लक्षण सांगितलं आहे आणि शिष्याने त्यांची सेवा कशी करावी हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला करायचंच नाही आहे. सेवा तर काही आपल्याला करायची नाही ना. तन अर्पण, धन अर्पण, मन अर्पण, जीव अर्पण करायचं, या गोष्टी अनुष्ठानाच्या आहेत आणि त्या अनुष्ठानाचं आपल्याला काही करायचं नसतं. त्यामुळे हा तरंग लवकर संपतो असा विचार आहे. म्हणून ते ऐकून भागणार नाही. बाकीच्या गोष्टी आपण ऐकतो तर त्यातून अदृष्टाची प्राप्ती होते, पण योगाचं फक्त अनुष्ठान नाही, ते अनुभवे उपयोगा जाईल. योगातला एक विचार सांगू तुम्हाला. 5 प्रकारचा यम सांगितला आणि 5 प्रकारचा नियम सांगितला. अहिंसा हे ऐकून चालेल का? अनुष्ठानात यावे लागेल. सत्य बोलावं लागेल. अस्तेय कोणाची पण वस्तू घ्यायची नाही. रस्त्यात जरी पडलेली असेल
आणि त्या वस्तूचा कोणी मालक जरी नसेल तरी नाही म्हणजे नाही, घ्यायचीच नाही. त्याला अस्तेय असं म्हणतात. ब्रह्मचर्य, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेमध्ये अष्टभोगांचा परित्याग अनुष्ठानामध्ये आणावं लागेल. अपरिग्रह, संग्रह करायचाच नाही. शास्त्राने काही संग्रहाला परवानगी दिली. कोणत्या? देह निर्वाहापुरते अन्न, आच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा याला परवानगी आहे. पण यापेक्षा अत्यधिक प्रमाणात संग्रह असेल तर तो चालणारा नाही. पण ते अनुभवी उपयोगात जाईल. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग एका श्वासात म्हणता येतं. मनाला अडचण नाही, एका श्वासात 8ही अंग म्हणता येतात. पण सिद्ध करायला एका अंगासाठी 12-12 वर्ष लागतात असे जुने महापुरुष सांगतात. योगाची साधना सामान्य नाही. ते चांगदेव महाराजांचा जन्म झाला, त्यांना वरदानच होतं. सगळ्या विद्या संपादन केल्या. योग्य वयामध्ये ते आले तर गावोगावीचे लोक चांगदेव महाराजांना आपला जावाई व्हावं यासाठी मागणी मागू लागले. 4 वर्ष सुटल्याने ते असे अनुभव. आता लोकांचं तरी काय चुकीचं आहे ना. स्वतःच्या पोटाचा गोळा म्हणजे मुलगी द्यायची आणि त्या मुलीला जर आत्महत्या करायची वेळ येत असेल तर वेदनाच आहे ना. म्हणून वडिलांची एक अपेक्षा असते की मुलगी गरीब घरात जरी गेली तर कमीत कमी जिवंत तरी राहिली पाहिजे ना, सुखी समाधानी राहिली पाहिजे. म्हणून देत असताना ते आदौ कुलम परीक्षेत तथा विद्या ततो वयः धनम शीलम या गोष्टी नंतर पाहायच्या आहे. अगोदर कुल परीक्षण करायचं. विद्या पाहिली, वय पाहिलं, धन पाहावं, रूप पाहावं, शील पाहावं, देश बघावा आणि नंतर लग्न लावावं. म्हणून ते गावोगावीचे सगळे लोक यायचे. एक जण म्हणाचा, आम्ही कन्यादान करायला आलो आहे चांगदेव महाराजांच्या वडिलांना, की आमची मुलगी घ्या, तुमच्या घरची सून झाली पाहिजे. वर म्हणून आम्ही तुम्हाला त्या काळातले शेहोन हे दक्षिणा आहे बरं, दानाबरोबर दक्षिणा द्यायची असते. कन्यादान त्याबरोबर दक्षिणा. पण नंतरच्या काळात वरांना असं वाटलं की ते दक्षिणा मिळवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि त्याचं रूपांतर झालं हुंड्यात. खरं चुकीची पद्धती. आणि दक्षिणा मागायची नसते, अजिबात नाही. ती नवरदेवानी पण मागायची नसते आणि असं ते कळालं तुम्हाला, मागूच नाही येते. मागितलं की किंमत कमी होत असते. दक्षिणा मागायची नसते, ते देणाऱ्याच्या मनावर आहे. त्याने 11 रुपये देऊ नाही तर 11,000 देऊ, ते त्याच्या मनावर आहे, मागायची नाही. एक जण मला, मी 100 होण्याचा संकल्प सोडला, दुसरा मनाचा सहस्रमुद्रांचा संकल्प मी आता सोडला आहे. आणि चांगदेव महाराजांना विचारलं, उद्या आहे का तयारी लग्नाची? नाही, उद्या ग्रंथ कोणता शिकवतात ते सांगा. गावातले लोक म्हणले, आमच्याकडं जेवढं ज्ञान होतं तेवढं सगळं तुम्ही शिकलेले आहात, फक्त तेवढी योगविद्या राहिली बुवा. म्हणजे मग उद्या शिकवा ती योगविद्या. तेव्हा ते आम्हाला नाही जमत, आम्हाला इकडंच भरपूर कार्यक्रम आहे, कुठं योगाला वेळ आहे आम्हाला, आणि योग वगैरे आमच्या काही जण. मला शिकवणार कोण? म्हणे योगविद्या शिकायचं असेल तुम्हाला वाराणसीला जावं लागेल. निघाले वाराणसीला, सिद्ध्याच प्राप्त होत्या. लोकांनी, महाराज आम्हाला खूप दिवसापासून इच्छा आहे हो वाराणसीला यायची, येऊ का तुमच्यासोबत? काही हरकत नाही. पण चांगदेव महाराज म्हणले, माझी एक अट आहे, तुम्हाला यायचं यात्रेला या, पण 1 रुपयासुद्धा मला द्यायचा नाही तर या. पहिली यात्रा मोफत, जसे हल्लीच्या काळातले काही नगरसेवक काढतात ना तसंच मोफत यात्रा काढली. त्यांना काही निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं, पण काढली त्यांनी यात्रा. आणि मग सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था, औषधाच्या उपचाराची व्यवस्था स्वतः करावी. चांगदेव महाराज यात्रा घेऊन वाराणसीला गेले. गावोगावीचे लोक आलेच होते कीर्ती ऐकून. पण त्यांनी एका वयोवृद्धाला विचारलं, म्हणे मी असं ऐकलं इथे एक योगी आहे का योगी? म्हणे हो आहे. कुठे आहे? म्हणे एका भुयारात राहतो. तुम्ही पाहिला का? ते वाराणसीले सगळ्यात मोठे ज्येष्ठ लोक होते. त्याने आम्ही नाही पाहिला. कसं काय माहिती? म्हणे आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं. म्हणे मग आजोबांनी पाहिला असेल? नाही, त्यांनाही त्यांच्या आजोबांनी सांगितलं. पण त्यांनी तरी पाहिला असेल? नाही.
त्याने पाहिला कोणी, फक्त ऐकलाय, पाहिला कोणीच नाही. म्हणे जाऊ नका, त्या विवरामध्ये अगोदरच वाघ आहेत, भयंकर विषारी सर्प आहे, पुढे गेल्यानंतर भूत वेताळ हे सगळे लावलेले आहेत. आपल्यापर्यंत कोणीसुद्धा विक्षेप करायला येऊ नये अशी त्या योगी राजाने व्यवस्था केली आहे. चांगदेव महाराज म्हणे मला जायचं. बाकीचे लोक म्हणले महाराज इतका जर कठीण मार्ग असेल तर कशाला, आपण आलेलोच आहे वाराणसीला, जाऊ इथून मागं. पहा लोक यात्रा झाली होती त्यांची, आता काय घेणे जाऊ म्हणे मागं. चांगदेव महाराज म्हणे महिनाभर माझी वाट पहा, आलो तर ठीक, नाही तर तुम्ही सगळे माघारी जा. आता गेले हे, पण त्या स्तंभन नावाच्या विद्येचा वापर केला. स्तंभन सगळे भूत प्रेत पिशाच वाघ सिंह काय काय असेल नाग वगैरे जागेवर थांबवले स्तंभन विद्याचा वापर करून. आणि मग ते घरा माझी घरे दारा माझी दारे विवरात विवरे लक्षवरी निळोबाराने वर्णन केलं आहे. आणि त्याच्या आतमध्ये गेले आणि त्या योगी पुरुषाला नमस्कार केला. तो हा खरा अधिकारी आहे. आणि बाळ तू कसा आला, म्हणे तुमच्या कृपेनेच आलो. कशासाठी, म्हणे योग विद्या शिकण्यासाठी. मग ते चांगदेव महाराजांचा अधिकार. तरी विशेष आता बोली जेल, परी ते अनुभवे उपयोगा जाईल. परंतु त्याचा अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल, ते उपयोगी पडेल. आणि मग त्यांनी चांगदेव महाराजांना सांगावं, सांगण्याचा अवकाश. म्हणे यम सिद्ध आसन सिद्ध असं फक्त सांगता सांगता अल्पावधीमध्ये समाधीपर्यंत प्रवास केला. आणि समाधी लागली तर 7 वर्षापर्यंत समाधीच लागली. लोक फक्त महिनाभर थांबले होते. या बाबतीत लोक तत्पर असतात. ते महिना कशाला, अगोदर 2-3 दिवस वाट बघून घरी गेले निघून सगळे. 7 दिवसापर्यंत समाधी लागली. तर गुरूंनी नमस्कार केला त्यांना की मला या जागा या सगळ्या सिद्धी किंवा हे सगळं साधण्यासाठी मला किती वेळ लागला, काय बालक आहे हा, सांगण्याचा अवकाश याची तयारी झाली आहे. गुरूंनीच त्यांना नमस्कार केला. समाधीतून उतरले, म्हणजे व्युत्थान झालं, समाधीतून बाहेर आले. गुरूंना विचारलं गुरुजी आता याच्या पुढं काय. गुरुजी म्हणले याच्या पुढं फक्त तूच. 2 अर्थ, माझ्या पुढं आता तूच आहे आणि याच्या पुढं आता काही नाही, तोच सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग जे बाहेर आले तर मग काय तापी तीरावर आश्रम स्थापन केला. 14 वेळा काळाला माघारी पाठवलं. विशेषे आता बोली जेल, परी ते अनुभवे उपयोगा जाईल. पण ते अनुभवानेच उपयोगी पडेल. नुसतं सांगून किंवा चर्चा करून ते होणार नाही, तर याचं अनुष्ठान करावं लागतं. म्हणून योगाचं अनुष्ठान करणारे दररोज 3 तास तरी कमीत कमी ते अनुष्ठान केलं पाहिजे. आणि त्याचा वेळही असला पाहिजे. योगाचं अनुष्ठान करायचं म्हणलं की प्रातःकाळाची वेळ, ब्रह्ममुहूर्त हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या काळामध्ये वातावरणात विक्षेप नसतो कोणताही आणि शरीराचाही पूर्ण आराम झालेला असतो. पण तो आराम व्हावा, शरीराने त्रास देऊ नये याकरता रात्रीचं भोजन हलका असावं. तेही पुन्हा लवकर केलेलं पाहिजे. त्याचे बरेच प्रकार आहे. आता ते सगळं येणारच आहे क्रमाक्रमाने पुढं. पण ते म्हणून अनुभवी उपयोगा जाईल ना. ते आपण म्हणायला सोपं, युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा व भाषण. पण ते अनुष्ठानामध्ये जेव्हा येईल तेव्हा त्याची उपयोगिता आहे. खरंच आहे ना, ते शाळेमध्ये सुविचार असायचा, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. क्रिया केल्याशिवाय नुसती बडबड काही कामाची नाही. एका बाजारामध्ये एका पोपटाला शिकवलं फक्त एकच वाक्य, यात काय संशय. एवढंच वाक्य त्याला शिकवलं, यात काय संशय. मग आता ते बाजारामध्ये पोपट विकायला ठेवला. एक श्रीमंत मनुष्य आला, श्रीमंत. मग त्याने त्याला विचारलं, कोणाला, पोपटाची विक्री करणाऱ्याला, विक्रेत्याला विचारलं, म्हणे हा पोपट चांगला बोलतो का. आम्हाला काय विचारता, त्यालाच विचारा ना. मग त्या श्रीमंताने विचारलं, तुला बोलता येतं, यात काय संशय. म्हणजे ज्याचं उत्तर याने हो दिलं पाहिजे, हा काय म्हणायचा, यात काय संशय. मग त्या धनिकाने विचारलं, याला शास्त्रातलं कळतं, यालाच विचारा. म्हणे अरे तुला शास्त्रातलं कळतं का, यात काय संशय. सगळ्या शास्त्रातलं कळतं, यात काय संशय. मग किंमत म्हणे 1 लाख.
धनिकाने पुन्हा पोपटाला विचारलं, अरे तुझी किंमत 1,00,000 आहे का? यात काय संशय? तो म्हणला, बाप रे बाप, लयच भारी बोलतो हा, घरी घेऊन आला आणि काही नाही बघा, काही विचारलं तर यात काय संशय, यात काय संशय. त्या धनिकाला असं वाटलं बहुतेक आपण चुकलो काय. म्हणे काय रे, म्हणे तुला घेऊन मी मूर्खपणा केला काय? यात काय संशय. नुसतं बोलण्यात भागत नाही, परी ते अनुभवे उपयोगा जाईल, ते अनुभवाने उपयोगी पडेल म्हणून. आणि तसा अनुभव यावा याकरिता तैसे एक लागेल स्थान पाहावे. तैसे म्हणजे कसं, जिथे या योग मार्गाचा आपल्याला निष्प्रतिबंध अनुभव घेता येईल किंवा जे आपल्या अनुभवाला सहाय्यक करेल तैसे एक स्थान पाहावे लागेल. तशा प्रकारचं आपल्याला एक ठिकाण बघावं लागेल. म्हणजे योगाच्या सिद्धीसाठी पहिल्यांदा शोध कशाचा घ्यावा लागेल? स्थानाचा. म्हणजे पहिल्यांदा जमीन, भूमिका, प्रदेश, जागा हे पहिल्यांदा बघावे लागेल. आणि त्यानंतर मग त्या भूमीमध्ये संत महापुरुष, शास्त्र, त्यांचा उपदेश, मग अनुष्ठान हे करावं लागेल. पण पहिला क्रम कोणाचा आहे? स्थान. पहिल्यांदा ती जागा बघावी लागेल, तैसे एक स्थान पाहावे लागेल. आणि मग आता ज्ञानोबा आहे त्या स्थानाचं वर्णन करता का ती जागा कशी असावी, त्या जागेमध्ये काय काय असावं, ठिकाण काय असावं, इथपासून विचार केला आहे. जवळपास हा विचार 81 ओळीपर्यंत आलेला आहे. आता 81 ओळीपर्यंत शोचो देशे, मग पुढं आत्मन आसनम, आणि मग ते जास्त उंच नसावं, जास्त खोल नसावं, इतका विचार फक्त पवित्र देशाचा आलेला आहे. ज्या अर्थी ज्ञानोबा एवढा विस्ताराने विचार करतात, याचा अर्थ जागेला तेवढं महत्त्व आहे. जागेला महत्त्व आहे. जागेचा भाव काय ते नाही सांगित मी, जागेचं महत्त्व सांगायचं आहे. कधी कधी एखाद्या विकासाच्या भूमिकेतून जागेला महत्त्व येतं आणि कधी कधी पावित्र्यामुळे महत्त्व येतं. काही जागा पवित्र असतात, त्याची किंमत फार नसते व्यवहारामध्ये, पण पावित्र्याने त्या संपन्न असतात. आता शहरातल्या जागा किमतीनं फार मोठ्या आहे, पण पावित्र्याच्या बाबतीमध्ये पाहण्यासारखं राहील की तिथे आहे का नाही पावित्र्य. म्हणून किंमत वेगळी आहे आणि त्याच्यापेक्षा प्रसन्नता वेगळी आहे. शुद्धता वेगळी आणि स्वच्छता वेगळी. स्नान केलं तर मनुष्य स्वच्छ होतो, पवित्र होईलच काही सांगता येत नाही. ते आपण कीर्तनात त्या दिवशी ऐकलं काल्याच्या कीर्तनामध्ये. हल्लीच्या काळामध्ये आपण दंत धावन करत असताना, म्हणजे दात घासत असताना, त्या बऱ्याच प्रकारचे काही पेस्ट वापरल्या जातात. तर त्यांना दात स्वच्छ होतील, पण पवित्र होतील का सांगता येणार नाही. कारण त्यामध्ये काय काय रासायनिक घटक वापरले कोण सांगताय, पाहता आहे, इतका आपण शोध घेत नाही. म्हणून स्वच्छता वेगळी, पवित्रता वेगळी. तसं जागेची किंमत वेगळी, भाव वेगळा आणि पावित्र्य वेगळं. तैसे एक लागेल स्थान पाहावे. तसं एक आपल्याला पंपा सरोवराच्या त्यात क्रमाक्रमाने मला वाटतं ते पुढं सांगावं. ते 73 ओवीमध्ये येणारच आहे. मग ते काकांच्या लक्षात आहे. मी तिथं त्या 73 ओवीमध्ये मला आठवण करा, ते क्रमाने आलं का मग तिथं सांगतो. होतं ते माझ्या लक्षामध्ये. म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे. तसं एक आपल्याला ठिकाण बघावं लागेल, त्याचा शोध घ्यावा लागेल. कसं ठिकाण असावं? आता ही पुढची जी ओवी ना, या 2 ओव्या या आळंदी करताच आहे. जेथ आरानुकेची ने कोडे, बैसलिया उठो नावडे, वैराग्यासी दोन्ही वचडे देखिलिया जे, जो संती वसवेला ठावो, संतोषासी सावावो, मनाव होय उत्साव धैर्याचा, अभ्यासचे आपण याते करी, हृदयाते अनुभव वरी, ऐसी रम्यपणाची थोरी, अखंड जेथ. पहिल्यांदा ते ठिकाण रम्य असावं, रमणीय असावं. म्हणजे आपलं मन त्या ठिकाणी रमलं पाहिजे. रमणीय त्याला म्हणतात. काहीच प्रयत्न न करता मन रमलं पाहिजे. जेथ आरानुकेचिनी कोडे. कोड म्हणजे इच्छा आणि आरानुक म्हणजे समाधान. आपल्याला समाधान व्हावं या इच्छेनं
एखादी व्यक्ती त्या स्थानामध्ये जाऊन फक्त बसली, मानवी मनाचा स्वभाव आहे तो थोडा वेळ बसतो, जास्त वेळ एका जागेवर बसत नाही. ज्ञानोबाने 13व्या अध्यायामध्ये एक उदाहरण दिलं आहे. जो अज्ञानी पुरुष असतो की नाही, तर तो फक्त जेव्हा विश्रांती करतो ना तेव्हाच निवांत असतो. जागा असेल तर जागेवर नसतो. कळालं तर बरं आहे. ज्ञानोबांची ओवी आहे, रांजणाचं उदाहरण दिलं. रांजण डेरेदार असतो आणि खालच्या भागाला निमुळत असतो, त्यामुळे तो एका जागेवर राहत नाही. पण त्याला रोवलं की मग तो जागेवर राहतो. जैसा रोविल्या विने रांजण थारो नेणे, हे झालं दृष्टांत. रोवल्याशिवाय जसा रांजण एका जागेवर राहत नाही, तैसा पडे ते राहणे, तसा अज्ञानी पुरुष जर विश्रांतीमध्ये पडला वळकटीवर तरच एका जागेवर राहतो. म्हणजे एरवी हिंडे फक्त फिरत राहतो, म्हणजे जागा झाला की जागेवर राहत नाही. पण म्हणजे मानवी मनाचा स्वभाव काय आहे, एका जागेवर सहसा बसत नाही. पण फक्त समाधान व्हावं याकरता त्या जागेमध्ये जाऊन बसला तर तिथून त्याला पुन्हा ओठावंसं वाटत नाही. बैसलिया ओठो ना वडे. माऊलींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ओठावंसं वाटतं? अजिबात नाही. आता भूक लागल्यानंतर आपण जातो तो भाग वेगळा आहे, किंवा आपल्या पाठीमागे काही व्यस्तता असते. पण शांत मनाने जर आपण बसलो, विशेषतः सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी, जेव्हा गर्दी नाही, कोणत्या प्रकारच्या मंदिरामध्ये कार्यक्रमाचं बाहुल्य व्यस्तता नाही, फक्त ज्ञानोबा आहे आणि आपण समोर आहोत. बैसलिया ओठो नावडे. आपल्याला त्या ठिकाण ओठावंसं वाटतच नाही, ओठण्याची गोष्ट आवडत नाही, त्याला म्हणतात रमणीय स्थान. वैराग्यासी दोन्ही वचडे देखील याजे. जे ठिकाण पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये असणाऱ्या वैराग्याला दुप्पट जोर येतो. दोन्ही म्हणजे दुप्पट दृढपणा येतो. जे ठिकाण पाहिल्याबरोबर त्या ठिकाणामध्ये अगोदरच्या महापुरुषांचे काही साधन असते आणि त्या साधनेचे असणारे सूक्ष्म तरंग त्या भूमीवर असतात. बऱ्याचदा ह्या गोष्टी अनुभव घेण्यासारखं असतात. आता आपण एरवी बाकीचं नाही, फक्त एक उदाहरण सांगतो. आपण जोग महाराजांच्या संस्थेमध्ये गेलो, कायम भजन आहे, कायम पाठ आहे, त्यामुळे त्या वायुमंडलातले जे काही तरंग आहे इतके ऊर्जेने संपन्न आहे की तिथं पाऊल टाकलं तरी मनामध्ये बदल होतो. म्हणून आपला अभ्यास किती होईल, किती आपल्याला विद्वत्ता मिळेल, या गोष्टी अलीकडच्या आहेत. पण तिथलं जे अन्न प्रसाद तयार होतो त्यामध्ये भजनाचे तरंग आहेत. त्या वायुमंडलामध्ये भजनाचे साधन आहे आणि त्या भूमीमध्ये ब्रह्मनिष्ठ महापुरुषांच्या चरणाचा स्पर्श झालेली रजकण आहे. म्हणून कायम गेलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांना सांगत असताना वशिष्ठ ऋषी असंच म्हणतात ना, सदा संतोपि गंतव्यः यद्यपि उपदिशन्ति न याही सैरकथास्तेषां उपदेशा भवन्ति ताः. सदा संतांच्या जवळ गेलं पाहिजे, जरी त्यांनी आपल्याला उपदेश केला काय न केला काय, कारण त्यांच्या सैरकथासुद्धा आपल्याला उपदेश करून जातात. हे त्या भूमीचं महात्म्य असतं. आपण जगद्गुरू तुकोबारांची तपस्थली आहे, भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोरावडेश्वर. इथे गेल्यानंतर वैराग्यासी दोन्ही वचडे, अंतःकरणातली जी विरक्ती आहे ना ते दुप्पटीपेक्षा अत्यधिक प्रमाणामध्ये वाढते. इथे भूमीचं महत्त्व आहे. मग त्या भूमीचं पावित्र्य पण हे आहे, रमणीयता. आणि त्यामध्ये पुन्हा भर जो संती वसविला ठावो, जेथे संतांनी वास्तव्य केलेलं आहे. आळंदीमध्ये ज्ञानोबाऱ्यांचं वास्तव्य आहे. किती अनादिकाळापासून ज्ञानोबाऱ्यांची 108 क्रमांकाची समाधी म्हणतात तिथं. हे जे समाधी आहे ना, म्हणजे किती प्राचीन काळापासून ज्ञानोबा आळंदीमध्ये राहतात. आणि म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात ना, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. फार पुष्कळ कल्पापर्यंत सत्यवादाचं वाणीनं तप केलं आहे. ज्ञानोबाऱ्यांचं वास्तव्य आळंदीमध्ये चिरंतन स्वरूपाचं आहे, चिरकाल आहे. जो संती वसवेला ठावो,
पंढरपुराला नामदेवरायांचं चोखोबारायांचं वास्तव्य आहे. पैठण क्षेत्राला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं, सासवड ठिकाणी सोपानदेवांचं आहे. त्र्यंबकेश्वराला निवृत्तीनाथांचं, पिंपळनेर निळोबारायांचं, तापी तीरावर आदिशक्ती मुक्ताई मातेचं, शेगावला श्री संत गजानन महाराजांचं. ज्या ज्या ठिकाणी संत राहतात ते स्थान असे आहे. जो संती वसविला ठावो, ठाव म्हणजे ठिकाण, ज्या ठिकाणी संतांनी वास्तव्य केलेलं आहे. आता संतांच्या वास्तव्याचं आणि त्या ठिकाणाचं महात्म्य काय आगळं वेगळं आहे. संतांचं महात्म्य काय आहे याचा विचार भागवतामध्ये आलेला आहे. संतांनी त्या जागेला महत्त्व प्रदान करून दिलं आहे. जो संती वसविला ठावो, पुन्हा संतोषासी सावावो. संतोष म्हणजे समाधान, जी जागा समाधानाला साह्य करणारी आहे. सावावो म्हणजे साह्य, जिथे गेल्यानंतर काही करावं लागत नाही. काहीही प्रयत्न न करता अंतरात समाधान वाढतं. समाधान पदार्थावर अवलंबून नसतं, समाधान आपल्या शुद्ध मनावर अवलंबून असतं. समाधानासाठी फार पदार्थ नाही लागत. ते रानावनातले हरणं गवत खातात, हत्ती लाकडं खातो वाळलेली, आणि ऋषीमुनी कंदमुळं खातात, पण सगळे समाधानी राहतात. म्हणजे गवत खाऊन सुद्धा समाधानी राहता येतं. हरणाकडे बघा, लाकडं खाऊनही समाधानी राहता येतं. हत्तीकडे बघा, आणि पंचपक्वान्न न खाता कंदमुळं भक्षण केलं तरी समाधानी राहता येतं. समाधानासाठी पदार्थ नाही, समाधानासाठी वृत्ती अंतःकरणाची महत्त्वाची आहे. आणि जितका मनुष्य मनाने शुद्ध, स्थिर, निर्विकार राहील तेवढं समाधान वाढतं. ओवी बघा 18व्या अध्यायामध्ये, गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. अशा आध्यात्मिक समाधानाला जे असणारी भूमी सहाय्य करते. बरेच लोक आळंदीला येतात ना, मग त्या आळंदीला आल्यानंतर त्यांना आपण विचारलं कसं वाटतं, सांगता येत नाही शब्दामध्ये, म्हणतो काहीतरी आगळं वेगळंच वाटतं. ते ज्ञानोबाऱ्यांची आकर्षण शक्तीच अशी आहे. ते तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे बघा. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, तयाची घरी यम नाही. एकदा एखादी व्यक्ती पंढरपूरला गेली की त्याच्या घरी यम नाही येत. आता यमाने त्या घराचा ठाव ठिकाणं सोडून दिलेलं आहे. तसं नामा म्हणे सर्व सुकृत लाहीचे, एक वेळा जाईचे अलंकापुरा. सगळं सुकृत एकदा गोळा करावं, आळंदीला यावं. असे काही मंडळी आळंदीला येतात, इथं वास्तव्य करतात, आणि त्यांना जाण्याचा प्रसंग आला त्याचे बरेच अनुभव येतात. कधी कधी आपल्यालाही तसे अनुभव येतात. आपण गावाकडून जातो ना, कीर्तनाला प्रवास करतो, थकून जातो बघा, पण आळंदीच्या पंचक्रोशीत आपलं वाहन आलं की बस असं वाटतं आपण खरे जिवंत आहोत. म्हणजे गुरुवर्य डॉक्टर बाबांनी गुरुवर्य मारुती बाबांचं उदाहरण सांगितलं होतं एकदा पाठामध्ये, की आळंदीमध्ये आलं ना म्हणजे इंद्रायणीच्या पलीकडे सुद्धा एवढं समाधान नाही जेवढं अलीकडं आहे. गुरुवारी भास्कर बाबांच्या सोबत एकदा मी प्रवास केला होता. बाबांच्या गावीच कीर्तनाला गेलो, सोबतच प्रवास केला. जेव्हा गाडी आळंदीमध्ये आली तेव्हा बाबांनी बस आता असं वाटतं आपण सुरक्षित आहोत. संतोषाशी सावावो, मना होय उत्साह धैर्याचा. आणि आपल्या मनाला सात्विक धैर्याचा उत्साह, हर्ष, प्रोत्साहन ज्या जागेनं प्राप्त होतं. थोडा या ओवीचा विस्तार करायचा आहे. जो संती वसविला ठावो, ज्या जागेमध्ये संतांनी वास्तव्य केलं त्या जागेतला लाभ काय आहे, आणि ज्या जागेतून संत निघून गेले त्यातली हानी काय आहे, याचा विचार भागवतानुसार करायचा आहे आणि संतांच्या चरित्रानुसार करायचा आहे. पण फक्त या ओवीचा आपण थोडासा एक पांगत चिंतनाचा विचार केला की जिथं बसल्यानंतर उठावंसं वाटत नाही, ती जागा आपल्याला धरून ठेवते, शांतता लाभते बघा, काही नाही. आणि खरंच आहे, एखादी जागा अशी असावी जिथे गेल्यानंतर जगताची जी काही बाहेर चालू नाही विक्षेपाची भूमिका, त्यापासून थोडं दूर गेलं पाहिजे. ज्याला रम्य समाधान आतल्यात भोगायचं आहे त्याने थोडंसं मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे. कारण
नसलेल्या गोष्टी ज्या विनाकारण मनामध्ये काहूर माजवतात त्या गोष्टी पाहायला भेटतात, ऐकायला भेटतात आणि समाधान बिघडतं. पण थोडंसं नियम केला पाहिजे. जसं आपण नियम करतो ना, जेवताना मी बोलणार नाही किंवा संकल्प करतो ना आपण की मी ही गोष्ट सोडून देणार आहे, तसा असा एक संकल्प केला पाहिजे की कमीत कमी मी दुपारी 12 वाजेपर्यंत मोबाईल पाहणार नाही. आपल्या साधने फार मोठं बळ प्राप्त होईल. आणि मग 12च्या नंतर मग सकाळी 6 पासून 12पर्यंत नाही पाहायला आणि जे 1ला पाहायला सुरुवात करायचं असा मागचा हिशोब नाही पूर्ण करायचा. तात्पर्य लक्षात घ्या. म्हणजे 12पर्यंत दम काढला नाही पाहिलं ना, आता नाही सोडायचं. ते जीवेनं सोडी यायचे झाले असं नाही करायचं. यातला तात्पर्य थोडं सोडून दिलं पाहिजे. आणखीन काही चिंतन करायचं आपल्याला, त्याचा विस्तार आणि विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.